वृंदाबाई चोरगे त्या एखाद्या महाराणी सारख्या पेपर सोडवत बसल्या होत्या ना. अशी खोड मोडली आहे ना त्या पोरीची मी. काय तर म्हणे अभ्यास करणार, परीक्षेचे पेपर सोडवणार, ती सटवी बडबड बडबड करून अशी पिडपिड पिडली ना तिला. जसं गेम खेळत राहिलीस ना आई तर ती कधीच परीक्षेत पास होणार नाही. हो, आणि ती बाबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. रक्षाबंधनच्या राख्या दाखवायला आलो होतो आईला. हा हा आई आम्ही येतो. हा हो. एक मिनिट, इतरांबरोबर काही एक्स्ट्रा राख्या आणल्यात का? हे बघा की चांगले 4-5 राख्या आहेत. कोणाला हव्यात पण? शर्मिष्ठासाठी. काय? पण मुंबईत ती कोणाला बांधणार आहे राखी? प्रसादला. ती प्रसादला भाऊ नाही ना मानत, मित्र आहे तो तिचा. तेच तर मला नकोय ना. आणि बघ ती काहीही मानो, तिने या राखी पौर्णिमेला प्रसादला राखी बांधली पाहिजे बस. हो पण आपण तिच्यावर अशी बळजबरी कशी काय करणार? आणि ह्या ज्याच्या त्याच्या मान्याच्या गोष्टी असतात. हो हे बघ, शर्मिष्ठानी या घरात राहावं असं जर तिला वाटत असेल तर तिने प्रसादला राखी बांधलीच पाहिजे. नाहीतर तिला या घरातून जावं लागेल कायमचं. चल का बर कर, चल लवकर हो बाबा, अजून बाकीची कामं आहेत. थांबा हो. हे कसं दिसतंय इथे? इथे इकडे बसणारे राखी बांधण्यासाठी प्रसाद तिकडे ठेव. उचल ते ताट ते तिकडे ठेव. हा पेढे 2 पेढे ताटात ठेव. 2 पेढे 2-4 ठेवा, वाटल्या तर बाकीचा हातात ठेवा. तयारी झाली का? हो आई झाली तयारी. हा अगे आवर ना. सुपारी कुठे आहे? हा, आणि ते पूर्व पश्चिम नीट बघितलंयस ना का राहिलं? हो आई तू नेहमी सांगतेस ना तसंच पूर्व पश्चिम ठेवलंय ना. नेहमीच ते सुपारी राहिली ते बघा. अंगठी कुठे आहे? बावळट इच्छा करू नको, ही घे. चला भरभर ठेवा तिथं. बर, शर्मिष्ठाला बोलवतेस ना प्रसादला राखी बांधण्यासाठी? आता ती काय करते कोणाला माहिती. तिची तयारी झालीये नाही झालीये देवाला माहित. सकाळपासून कुठे दिसलीच नाहीये मला. राहू दे. तू बोलवतेस कमी जाऊ आता. बोल. झालंय सगळं. यार तू कुठं बघ. मला कुणी राखी बांधेल का? राखी या पामराला कुणी राखी बांधेल का? राखी काय आहे, आजच्या दिवशी सगळे पुरुष हातावर राखी बांधून मिरवतात, पण मी भुंड्या हातानेच बसलेला असतो. मला कुणी राखी बांधेल का? मॅडम आपण राखी बांधाल मला? अजिबात नाही. तुम्ही ना माझे भाऊजी आहात, भाऊ नाही. काही का असे ना, भा कॉमन आहे ना, मग झालं तर. तरीही नाही. बाबा वाव किती छान साडी नेसलीस ग वृंदा तू. थँक्यू. मी जाऊन येते. वृंदा तू मला राखी बांधशील? अगं तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. भाऊजी असं विचारताय काय? बांधते की. अगं वृंदा, ही राखी तर तू तुझ्या भावासाठी घेतली होतीस ना? हो मग ठीक आहे ना, जाता जाता दुसरी घेईन त्याच्यासाठी.
अरे वा. बापरे जीजू, एवढी ओवाळणी मिळणार आहे हे जर मला माहिती असतं ना तर मी राखी बांधली असती. चल फुटा वटले चल वट. तुझ्याकडनं मी राखी बांधूनच घेणार नाही कधी. भाऊजी अहो. थँक्यू. बाबा मी पटकन जाऊन येते. हो, ये लवकर ये. जा. बाबा मी प्रसादला बोलून आणते. नाही तू नको, मी बोलवतो त्याला. तो काही कुठे पळून नाही चालला, पण आधी तुमची ती शर्मिष्ठा तर येऊ देत. मग शर्मिष्ठा सुद्धा कुठे पळून नाही जाणार आहे. तू पळून जा, मी सांगते ते ऐक. नाहीतर आज माझा नवरा तुला प्रसादची बहीण बनवल्याशिवाय काय राहायचा नाही गो. आपला जो प्लॅन आहे ना त्याचा बट्ट्याबोळ होणार. अगं काय सांगते. हे काय झालंय. अगं गरम तेल उडालं. अगं पण कसं. कुठे गेली होतीस ताक म्हणायला. अगं ते जाऊ दे. तुम्हाला सांगितले का आलीस. यांना बहुतेक ना आपलं काहीतरी चाललंय ह्याची कुणकुण लागलीये, म्हणून आज तुझ्याकडून प्रसादला राखी बांधून घेणार आहेत ते. काय छे, मी नाही राखी बांधणार. घराबाहेर काढतील ते तुला. माझ्या घराबाहेर जाण्यामुळे तो प्रश्न सुटणार आहे का. लांबणीवर पडू शकतो की नाही. मला तरी वाटते की त्यांना संशय येईल आणि ते खात्रीने मला या घरातनं बाहेर काढतील. मग आता करायचं तरी काय. असं काहीतरी करावं लागेल की मला राखीही बांधावी लागणार नाही आणि आळही येणार नाही. म्हणजे नक्की काय आहे बाई तुझ्या मनात. मला सांग प्रसाद कुठे आहे? तो त्याच्या खोलीत असेल. मावशी, मी आता माझी पहिली चाल खेळते. या भाजल्याचं राजकारण करून राईचा पर्वत करते. ती काय राजकारण खेळणार बावळट. शर्मिष्ठा, शर्मिष्ठा काय करतेस? दरवाजा कशाला बंद केलास? काय प्रकार या शर्मिष्ठा? हो बोल. हे बघ, तू तार लावलंयस, कोणी आलं तर काय वाटेल? ते काय नाही, अरे प्रसाद. मला खाली जायचं सर. बघ, तुला मदत करताना मला भाजलंय ते मी तुला सांगितलं का. मी ह्या लेवलला आपली फ्रेंडशिप जपली आणि तू माझ्यासाठी 5 मिनिटंही देऊ शकत नाहीस. सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला. हे बघ शर्मिष्ठा, पण ह्यातलं कोणालाही कळता कामा नाही. आईला तर अजिबात नाही. प्लीज. नाही सांगणार. प्रॉमिस केले ना मी. जीव गेला तरी नाही सांगणार. थँक्स. पण माझ्या या चांगुलपणाची कदर तुला कुठे आहे? असं का बोलतेस शर्मिष्ठा? तू जेव्हा काल आईपासून ही गोष्ट लपवलीस तेव्हाच अंदाज आला मला. तुला नको म्हणलं की तू कुठलीही गोष्ट कोणालाही सांगत नाहीस हे माहितीये मला. आणि तुझ्या या मदतीची परतफेड मी कधी ना कधी नक्कीच करेन. ती तू आत्ताच करू शकतोस. प्रसाद, माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या फिलिंग्स आहेत त्या तुला माहिती आहेत आणि तुझ्या बाबांचा आग्रह आहे की मी तुला राखी बांधावी. प्रसाद, मी असं नाही करू शकत कारण ते पाप ठरेल. मी तुझ्याकडनं कसलीही अपेक्षा करत नाही, पण मी माझ्या भावनांची प्रामाणिक आहे. हे बघ शर्मिष्ठा, तुला माझ्याबद्दल काय वाटतं हा भाग वेगळा आहे. नाती बदलत असतात आणि आपण ती स्वीकारली पाहिजे. एक गोष्ट विसरू नको शर्मिष्ठा, लग्न झालंय माझं आणि माझं वृंदावरती खूप प्रेम आहे.
मला तुझ्याबद्दल तसे कुठलेही फिलिंग्स नाहीयेत. त्यामुळे तू मला राखी बांधायला काहीच हरकत नाहीये. भावा बहिणीचं नातं तयार होऊ देत आपल्यात. तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ना ते सगळं विसरून जा शर्मिष्ठा. असं विसरता आलं असतं तर किती सोपं झालं असतं प्रसाद. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. मला हे विसरता येणं शक्यच नाही. सांग ना, मी कसं विसरायचं? यातून काय मिळवणार आहेस तू? प्रेम अनकंडिशनल असतं प्रसाद. तुझ्यावर प्रेम करताना मी हिशोब ठेवू शकत नाही. सॉरी. बाबांनी जर मला सांगितलं तर मला तुझ्या हातून राखी बांधूनच घ्यावी लागेल. मावशी मला खोदून खोदून विचारत होती हे कसं भाजलं म्हणून. तेव्हा मी तुला दिलेला शब्द विसरले असते तर चाललं असतं? खरं तर तिला सांगणं माझं कर्तव्य होतं ना. अगं पण शर्मिष्ठा, तुला माझ्या भावनांचा आदर करावाच लागेल. मी तुला राखी बांधू शकत नाही. आणि जर का हे झालं तर मी मावशीला सगळं सांगून टाकेन. मग जो गोंधळ होईल तो कोणालाही थांबवता येणार नाही. वृंदा डिस्टर्ब होईल. आणि तुझ्याबद्दल मला काय वाटते हे तिला कळलं तर तिचं अभ्यासातही लक्ष लागणार नाही. परीक्षा जवळ येते तिची. मग हे असं झालं तर योग्य होईल का? अगं पण बाबांना मी काय सांगायचं? ते तू ठरव. पण ज्या पुरुषावर मी मनातल्या मनात का होईना प्रेम करते त्याला मी राखी बांधू शकत नाही. प्रसाद, दार उघड जरा. सगळे वाट बघतायत. बाबा, प्रसाद, बाबांनी आपल्या दोघांनी इथं पाहिलं तर? प्रसाद, अरे किती वेळ दार उघडायला? सगळे वाट. भारी आता तुम्ही जिजू. मी काय विचार केला की देऊन देऊन तुम्ही किती देणार ओवाळणी? 5 रुपये. तर तेवढ्या करता कशाला खाली वाका आणि पाठ दुखवून घ्या? स्वार्थी लालची बालिके. तुला माहितीये ना अति लोभाचे फळ काय असते ते? ते म्हणतायत ना हे अगदी बरोबर आहे. अरे प्रसाद सर, ये लवकर बस. नाही आधी मी ओवाळ. नेहमी तूच काय ओवाळतेस? आज मी ओवाळ. मी लहान आहे ना, आधी मी ओवाळणार आहे. काय ग दरवेळी काय तुझी नाटकं असतात? आता मी ओवाळणार आहे कारण मी लहान आहे. अरे काय चाललंय प्राची? बघ
आता पेढा. माझं गिफ्ट. हा. बरोबर. त्यासाठी गोवळलंय मी. हो हो. वाव. सावकाश. माझं गिफ्ट. पहिलं गिफ्ट. वाव. छान आहे. खुश. शर्मिष्ठा, तू प्रसादला राखी बांध.